नमस्कार, मी अशोक बहादरे. आमची संयुक्त भारत पक्षाची टीम आज बदलापूर नगर परिषदेतर्फे जे वृक्षारोपण केलं आहे त्या संदर्भात त्याची जी वास्तवता आहे ते दाखवण्यासाठी आज लोकेशनवर आलेलो आहोत. ही MIDC आहे, साधारण SBI बँकेचा भाग आहे. आणि नगर परिषदेने फेब्रुवारी एंड शेवटचा आठवडा आणि मार्चचा सुरुवातीचा पहिला आठवडा अशा ह्या काळामध्ये हे वृक्षारोपण केलेलं आहे. आपण बघू शकता, वृक्षारोपण करणं चांगली गोष्ट आहे. MIDCच्या प्रदूषणाने बदलापूर त्रस्त आहे. परंतु हे वृक्षारोपण कोणत्या उद्देशाने केलेलं आहे? 2 महिने वाट पाहिली असती तर कदाचित पावसाळ्यामध्ये संपूर्ण झाडं जगली असती. परंतु ह्यांना घाई झालेली आहे. प्रति वृक्ष जे बिल निघतं त्याची कदाचित घाई झालेली आहे. त्यामुळे यांनी पावसाळ्याची वाट न बघता यांनी कडक उन्हाळ्यात जो 40, 42, 45 डिग्री तापमानाचा जो काळ आहे त्या काळामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. आणि त्याच्या पुढची अवस्था मी आता तुम्हाला दाखवतो की हे जे वृक्ष आहे हे पाण्या वाचून सुकत आहे. हे झाड आपण बघू शकतो की हे पाण्या वाचून सुकलेलं आहे पूर्णतः. आणि हे एकच नाही तर या पुढची झाडं आपण बघू शकता की हे जे झाड आहे हे सुद्धा वरती बघा, हे पूर्णपणे सुकलेलं आहे आता. आणि तिथून लावण्याचा अप्रामाणिकपणा जो आहे तो मी तुम्हाला दाखवतो की हे साधारण झाड लावलंच, हे ठेवून गेलेत. थोडासा खड्डा केला, ही जमीन लेवल आहे, याची मुळंही उघडी आहेत आणि याची मुळं उघडी आहे म्हणून हे सुकलं असं नव्हे, तर हे लावलं किती वर आहे हा एक अप्रामाणिकपणा आहे. म्हणजे फक्त लावायचे म्हणून ते झाडं लावलेले आहेत. या पुढची झाडं मी परत तुम्हाला दाखवतो की सलग कशी झाडं सुकली आहेत यांची. तर हे झाड आहे, याला जरा टिल डाऊन करा कॅमेरावरून. हे झाड आहे, हे संपूर्ण मातीत आहे, तरीसुद्धा हे झाड सुकलेलं आहे. ह्याचं कारण आहे की याला पाणी न देणे. दररोज किंवा दिवसाआड याला पाणी दिलं जात नाही, फक्त झाडं लावायचे आहेत. आता या पुढचं एक झाड मी तुम्हाला दाखवतो. हे सुद्धा सुकलेलं आहे, ज्याची पानं आपण बघू शकता. हे झाड पूर्णपणे आता सुकलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे बदलापूर नगर परिषदेतर्फे वृक्षारोपणाचं काम चालू असतं. या जरा पुढे अजून या पुढची ही झाडं सुकलेली आहेत. अशी सलग जर 6 झाडं सुकत असतील आणि त्याला पाणी दिलं जात नसेल, याचा अर्थ आपण काय समजूया? याचा अर्थ एकच आहे, झाडे लावा, बिले काढा, झाडं सुकवा आणि परत वृक्षारोपण करा. ह्या फंड्याखाली आमची बदलापूर नगर परिषद हे केवळ भ्रष्टाचारासाठी वृक्षारोपण करते की काय, असा प्रश्न आमच्या मनात आता निर्माण झालेला आहे. हे रस्त्याच्या मध्ये डिवायडरवर लावलेली झाडं आहे. 2025 याचा क्रमांक आहे. आपण बघू शकता की हे झाड पूर्णपणे सुकलेलं आहे. इथे याच्या पाण्याची जी अवस्था आहे, हे काय जगेल हे झाड? ही जी माती आहे ती तुम्ही बघू शकता की पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आणि असेच या बाजूला जातं, या बाजूला जे डिवायडरमध्ये असेच अनेक झाडं हे शहीद झालेले आहेत. बरं, हे सुकलेली झाडं 2-4 दिवसात ही लोक उपटून बाजूला टाकतात, त्याची व्यवस्था करता. म्हणजे जनतेला दिसतसुद्धा नाही आहे की ही झाडं सुकली होती का मेली. याच्यामध्ये गॅप तयार होतो, तो गॅप म्हणजे सुकलेली झाडं जी उपटून फेकलेली. या बाजूला या गॅप आहे, इथे सुद्धा झाड होतं. इथे झाड होतं, त्या झाडाच्या तिरडीचा हा बांबू आहे. आता इथे पडून आहे, त्या झाडाच्या तिरडीचा हा बांबू आहे. इथे सुद्धा 4 झाडं होती, पण इथे आता बांबू आहे तिरडीचा. झाड गायब आहे. झाड गायब का आहे तर जनतेला दिसून आहे की आम्ही झाडं सुकवली. त्यामुळे इथे सुद्धा झाड आहे, इथे सुद्धा झाड होतं, इथे सुद्धा झाड होतं, इथे सुद्धा झाड होतं. पण आज इथे फक्त इथे झाड होतं, याची ओळख हे बांबू पडलेले आहेत. बाकीची झाडं इथे नष्ट झालेली आहेत. अशा प्रकारे ह्या डिवायडरच्या मध्ये शेकड्याने झाडं शहीद केलेली आहेत.
त्याचे पैसे बिल निघालं की पाणी बंद केलं जातं आणि त्यानंतर ही झाडं सुकली की उपटून टाकली जातात. अशा प्रकारे ही आमच्या नगर परिषदेत भ्रष्टाचाराचा हा नवा प्रकार आहे. झाडांवर काही ते 2 झाडं होती तर त्याची आता बांबू शिल्लक आहे. तर 2 झाडं जी आहेत, हे झाड होतं तेही आता सुकून मारून उपटून फेकून दिलेलं आहे. काही डिवायडरमध्ये अशी कित्येक झाडं सापडतील जे महागडी पामची झाडं आहेत. आता हे प्रति झाड काय 1000 रुपयांनी विकत घेतलं तर 2000नी ते ठाऊक नाही. परंतु या अशा प्रकारे लूट करून हे नगर परिषद हे आमचा टॅक्सचा पैसा वृक्षारोपणाच्या माध्यमातून खात आहे, पचवत आहे आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे. हेच बांबू मला वाटतं या अधिकाऱ्यांच्या शिर्डीला लावायच्या कामाची येतील असं मला वाटतंय. कारण त्या झाडं तर मेली, पण हे जे बांबू आहेत हे जे अधिकारी आहेत यांच्या शिर्डीच्या कामाला येतील असं मला वाटतंय. कारण आता या बांबूचं तर काय काम आहे. आता आपण इथे MIDCचा जो परिसर आहे तो कर्जतला जो रस्ता जातो त्या कर्जतून येणारा जो रस्ता आहे डाव्या हाताला आपण जो घोरपडे चौकाकडे जो जातो त्याच्या डाव्या साईडला लेफ्ट घेतल्यानंतर जो हा MIDC परिसर आहे या MIDC परिसराजवळ मी जे केलेलं आहे हे झाड तुम्ही बघू शकता. हे पण झाड या ठिकाणी सुकण्यात आलेलं आहे. या झाडाचा नंबर 366 आहे. त्याचबरोबर पुढे हे 367 हा जे झाड तुम्ही बघू शकता ज्याला सपोर्ट दिलेला आहे तरी हे झाड पूर्णपणे वाकडं झालेलं आहे, झोपलेलं आहे. त्याला व्यवस्थित आधार देण्यात आलेला नाही आहे. तसंच पुढे आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे झाड तसं बऱ्यापैकी तग धरलेलं आहे. हे 369 हे झाड पूर्ण बघा वरती झाला 45-48 एवढ्यांचं जे काही आता त्यावरून बघू शकता हे पालक पूर्ण सुकलेलं आहे. खाली थोडीशी पानं हिरवी आहेत पण हे पूर्ण सुकण्याच्या अवस्थेत आहे, मरण्याच्या अवस्थेत आहे. तर नगरपालिकेने या झाडाची काळजी घेतली पाहिजे, वेळेवर पाणी दिलं पाहिजे. पुढेही आपण बघितलं तिकडे कॅमेरा स्टँड करा त्यासाठी तिकडेही जर आपण बघितलं तर तिन्ही झाडं या ठिकाणी 371, 372 आणि 373 तिन्ही झाडं या ठिकाणी. तर हे वृक्षारोपण काय फक्त नावाला किंवा कागदावर केलं जातं आहे का असा प्रश्न या ठिकाणी नागरिक म्हणून आम्ही विचारतो. आम्ही जो टॅक्सचा पैसा टॅक्स स्वरूपात जो पैसा आम्ही वेळोवेळी भरत असतो तर त्याचं परतफेड म्हणून आम्हाला अशा प्रकारे तुम्ही हवामान आणि ऑक्सिजन आणि ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणाच्या माध्यमातून घेणार आहात का असा प्रश्न आमचा थेट मुख्याधिकारी साहेबांना आहे. हे जे सुकलेलं झाड आहे बघू शकतो आपण आणि याचं आळं जे आहे ते आळं बघू शकतो की किती प्रामाणिकपणे नगरपालिका काम करते. इथे आळंच नाही आहे, इथे एका गाडीतून छाडलेला रुंदी पडलेला आहे, वापस पडलेला आहे आणि त्याला पाणी सुटण्यासाठी जागा पण नाही आहे. अशा ह्या परिस्थितीमध्ये आळे न करता हे लोक पाणी देत आहेत तर त्या आळ्यामध्ये घाण कचरा रू पडलेला आहे तरीसुद्धा काही फरक पडत नाही. झाडे लावायची म्हणून लावायची. हे सांगायचं तर असं आहे की हे फक्त लोक झाडं लावायला म्हणून लावतात पण यांना नियोजन नाही आहे. झाडं कुठं लावले पाहिजेत. आता इथे जे झाड लावलं आता या झाडाची उंची 7 ते 8 फूट आहे. कालांतराने हे आता पावसात झाड वाढेल तेव्हा वरती हा इलेक्ट्रिक वायर आहे. म्हणजे याच्या जर फांद्या भविष्यात मोठ्या झाल्या तर म्हणजे हे वायराला या तारांना घासतील आणि लाईट बंद होण्याची पूर्णपणे शक्यता. म्हणजे यांना नियोजन नाही आहे की झाडं कशी लावली पाहिजे. त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट आहे की आता हे झाड लावणार हे 4-6 महिन्यात वाढणार जर जगलंच तर आणि MSCB येणार आणि ती तोडणार. अशा प्रकारचं यांचं हे नियोजन आहे. म्हणजे थोडक्यात जो काही विभाग आहे यांचा गार्डन विभाग तिथे अकला नसलेली, बुद्धी नसलेली, ज्ञान नसलेली माणसं बसवलेली आहेत. आपण बघू शकता की हे 376 नंबरचं जे झाड आहे हेही सुकलेलं आहे आणि आणखी
जे आहे हे पिंपळाचं झाड आहे 377 नंबरचं, हे हिरवं आहे. 5 फूट अंतरावर दुसरं पिंपळाचं झाड लावलेलं आहे. त्याच्या परत 10 फूट अंतरावर एक पिंपळाचं झाड लावलेलं आहे. ही सुकण्याच्या तयारीत आहे, कारण वरून हे सुकलेलंच आहे. किती दिवसांनी दम तोडते त्यालाच ठाऊक. हे पिंपळाची झाडं आहेत, यातलं अंतर बघा. फक्त लावायचे म्हणून लावलेत असं म्हणायचं का? अंतर बघा, 4 फुटाचं अंतर आहे. याची तुम्ही मुळं बघू शकता की इथे खड्डा करण्याची सुद्धा अगदी नगर परिषदेने घेतलेली नाही आहे. आणि 4 फुटाचं अंतर आहे. हे पिंपळाचं झाड सुद्धा 4 फुटाच्या अंतरावर आहे. हे सगळे जे पिंपळाचे झाडं आहेत अशाच अंतरावर. मला सांगा, जे झाड ज्याला 30 ते 40 फूट या बाजूने 30 ते 40 फूट या बाजूने अशी जागा हवी असते, जेव्हा ते झाड मोठं होतं, तर हे 4-4 फुटाच्या अंतरावर पिंपळाची झाडं लावणारे मूर्ख अधिकारी नगर परिषदेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे यांना फक्त नंबर ऑफ ट्री हे वाढवायचं आहे, कारण पर झाडामागे जे काही कमिशन आहे ते यांना हवं आहे. तेवढ्यासाठी ही जी पिंपळाची झाडं आहेत, ही जी शेकडो वर्ष जगतात, अशी झाडं 4-4 फुटावर लावण्याचा मूर्खपणा या लोकांनी केलेला आहे. हे झाड आपण बघू शकता, हे पूर्णपणे सुकलंय. करोडो रुपयाची बिलं काढून हे वृक्षारोपण केलं जातं आणि अशा प्रकारे सुकवलं जातं. आपण बघू शकता की हे रोडच्या मध्ये, डिवायडरच्या मध्ये लावलेली जी झाडं आहेत ही पाण्या वाचून सुकत आहेत. आणि केवळ सुकतच नाही, तर आता तुम्ही माझ्यासोबत पुढे घ्या कॅमेरा. ही जी गॅप तुम्हाला दिसते, डिवायडरच्या मध्ये इथे पाणी नाही आहे आणि झाडं नाही आहे. तुम्ही म्हणाल की हे झाडं सुकले कुठे? तर ही सुकलेली झाडं उपटून फेकली जातात, त्यामुळे इथेही या जागेवर दिसत नाही आहे. कारण जर इथे हे दाखवा, हे इथेच झाडं आहे, तर हा एवढा भाग तो सोडलेला नाही का? तिथे पुढे सुद्धा झाडं आहे, तर ही झाडं ते उपटून टाकलेली आहे, जेणेकरून हे कोणाच्या नजरेस पडू नये की आमच्यामुळे झाडं सुकली. तर अशा प्रकारे हे झाडं उपटून फेकून देतात आणि ती जागा रिक्त करतात. सुकलेलं झाड हे डिवायडरमध्ये लागलेलं आहे. त्याची ही अवस्था जी आहे की पाण्यामुळे सुकलेलं आहे, याला पुरेसं पाणी नाही आहे. यापुढे आपण बघू शकता, आता ही झाडं सुकत चाललेली आहे. शेवटचे काही 2-4 दिवस आपण बघू शकतो ह्यांना. ही जी पूर्ण पाने कोमेजली आता, हे अगदी मरण्याच्या स्थितीत आहे. हे असे किती 10-12-15 झाडं सलग हे असे मरतील. आणि इथे सुद्धा आपण बघू शकता ही सर्व जी झाडं आहेत आता मरणासन्न आहे, म्हणजे सुकण्याच्या स्थितीत आहे. हे पूर्ण त्याची पानं जी आहे हे बघू शकता की कोमेजली पाण्या वाचून. जेव्हा की तुम्ही बाजूला बघू शकता की MIDCच्या कंपनीने जी झाडं लावली ती किती सुंदर हिरवीगार आहेत. हा फरक आहे. या बाजूलाही तुम्ही बघू शकता की हे किती हिरवीगार झाडं आहेत, हे कंपनीचे आहेत. पण MIDCच्या झाडाची जी अवस्था आहे ती इतकी वाईट आहे, अशा प्रकारची आहे. सर्व झाडं शक्ती आहे, सर्व सुकण्याच्या स्थितीत आहे. तर ही झाडं आपण बघू शकतो, याला पाणी नाही आहे. खाली पाणी तुंबण्यासाठी, साठण्यासाठी किंवा जिरवण्यासाठी काही व्यवस्था नाही आहे. अशा प्रकारे MIDC आपल्या बदलापूर नगर परिषदेचा हे जे कार्य आहे, झाडे लावा, बिलं काढा, झाडे सुकवा, ते उपटून फेकून द्या, परत नवीन झाडं लावा, हा जो खंडा आहे त्याचा हा उत्कृष्ट नमुना.